आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी कविता युनिट 2.1 कंपॅरिझन ही कविता शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचं टेक्स्टबुक काढा. पुस्तकाचं पान क्रमांक 33, 33 to 35. The first stanza. (2.1) Comparison. In this poem, introduction of the poem is by an anonymous poet. That is, the name of the poet is unknown. The poem is a string of opposite comparisons are made with opposite pairs having at last one common feature. The poem brings forth the vast diversity in the world around us. The collection of comparisons in the poem is given in the paraphrase on the next page with the common feature in the brackets against each. This is the poem. Start. Today we are going to learn about on poem 2.1 comparison. Let us start. In the first stanza and first line, fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail, fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam. In this poem, first 4 lines, कवितेचं शीर्षक आहे कंपॅरिझन्स. टायटल ऑफ द पोएम्स कंपॅरिझन्स. कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवीने आपल्या आजूबाजूच्या असंख्य गोष्टींच्या तुलनेतून त्यांची वैशिष्ट्ये नमूद केलेली आहेत आणि ती आपल्यालाही अशा गोष्टी शोधण्यास प्रवृत्त करतात. तर पहा, या कवितेमध्ये कवीने फास्ट ॲज अ स्पेसशिप अँड स्लो ॲज अ स्नेल, आता 2 वस्तू दाखवलेल्या आहेत, स्पेसशिप आणि स्नेल. स्पेसशिप म्हणजे काय, तर अवकाश यानासारखे वेगवान, फास्ट. अँड स्लो ॲज अ स्नेल, गोगलगाईसारखे सावकाश, मंद, संथ. या पहिल्या ओळीमध्ये स्पेसशिप आणि स्नेल म्हणजे अवकाशयान आणि गोगलगाय यांच्यामध्ये गती म्हणजे स्पीड म्हणजे काय, तर गती म्हणजे गतीचे वैशिष्ट्य नमूद केलेलं आहे. बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ नेल. आता दुसऱ्या ओळीमध्ये डायनासॉर सारखे महाकाय आणि नेल म्हणजे काय, तर खिळा आणि खिळ्यासारखे लहान. बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ नेल.
डायनासॉर सारखे महाकाय, खिळ्यासारखे लहान. या ठिकाणी या दोन वस्तूंमध्ये साईज, साईज म्हणजे आकारमान, याची तुलना केलेली आहे. थर्ड लाईन, फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम. टायगर आणि लॅम. लॅम म्हणजे काय? म्हणजे मेंढीचं लहान कोकरू. जेंटल अँड फिअर्स, वाघासारखे उग्र, फिअर्स म्हणजे उग्र, आणि जेंटल कोकरासारखे शांत गरीब. इन फोर्थ लाईन, सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज जाम. चौथ्या या ओळीमध्ये लिंबाप्रमाणे आंबट, मुरंब्यासारखे गोड. तिसऱ्या ओळीमध्ये फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम, म्हणजे वाघासारखे उग्र, कोकरासारखे शांत गरीब. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या ओळीमध्ये कॅरेक्टर म्हणजे दोन प्राण्यांच्या स्वभावामध्ये तुलना केलेली. अँड सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. चौथ्या ओळीमध्ये लिंबाप्रमाणे आंबट आणि मुरंब्यासारखं गोड, म्हणजे चवीची तुलना केलेली. चव कशी असते तर लेमन लिंबू, जाम मुरंबा, तर मुरंब्यासारखे गोड, लिंबाप्रमाणे आंबट आणि मुरंब्यासारखे गोड. टेस्ट म्हणजे चव. तर अशा पद्धतीने या 4 ओळी आपण या ठिकाणी फर्स्ट स्टांजामध्ये पाहिलेल्या आहेत. सेकंड स्टांजा. इन द सेकंड स्टांजा, आता कवी या दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणतात तर पहा. ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज द सी, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी, full as a cave, warm as a toast, noisy as a road reel, quiet as a ghost. दुसऱ्या कडव्यातल्या पहिली ओळ, ड्राय. ड्राय म्हणजे काय तर वाळवंट, सॉरी ड्राय म्हणजे कोरडे वृक्ष, डेझर्ट म्हणजे वाळवंट, वाळवंटासारखे वृक्ष. वेट ॲज द सी, सागराप्रमाणे आर्द्र. वेट म्हणजे ओला, सागराप्रमाणे ओला किंवा आर्द्र, वाळवंटासारखे वृक्ष, सागराप्रमाणे आर्द्र. आता या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं अस्तित्व दाखवलेले, अशी तुलना केलेली. स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरासारखे चौकोनी. स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौकोनी, हाऊस म्हणजे घर. राऊंड ॲज अ पी, वाटाण्यासारखे गोल. पी म्हणजे वाटाणा आणि राऊंड म्हणजे गोल. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. या ठिकाणी शेप दाखवलेला आहे म्हणजे आकार, घडण. कुल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट. कुल गुहेसारखे थंडगार, टोस्ट सारखे गरम. नॉइजी ॲज अ रोड रील, क्वाईट ॲज अ घोस्ट. आता दोन शब्द, दोन वस्तू. ड्रिल, रोड ड्रिल, रस्त्यावरील खोदकामाच्या हत्यारासारखे कर्कश आणि भूतासारखे गुडगप्प. क्वाईट ॲज अ घोस्ट, घोस्ट म्हणजे भूत. रोड ड्रिल, रस्त्यावरील खोदकामाच्या हत्यारासारखे कर्कश, भूतासारखे गुडगप, म्हणजे या ठिकाणी ध्वनी. साऊंड म्हणजे ध्वनी, ध्वनीची तुलना केलेली. आणि तिसऱ्या याच्यामध्ये टेम्परेचर, तापमान. कुल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ ट्रॉस्ट. कुल म्हणजे थंडगार आणि वॉर्म म्हणजे गरम. वॉर्म म्हणजे काय गरम, उष्ण. टोस्ट, टोस्ट सारखे उष्ण, गुहेसारखे थंडगार, टोस्ट सारखे गरम. इन द थर्ड स्टांजा, तिसऱ्या स्टांजामध्ये कवीने पुन्हा आपल्यासाठी काही विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत तर पहा. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स,
वीक ॲज अ कीटन. आता या ठिकाणी स्ट्रॉंग आणि वीक हे विरुद्धार्थी शब्द आहेत. स्ट्रॉंग म्हणजे बलवान आणि वीक म्हणजे अशक्त. तर बैलासारखे बलवान, वीक नाजूक, मांजराच्या पिलासारखं नाजूक. कीटन, कीटन म्हणजे मांजराचं पिलू, ऑक्स म्हणजे बैल. आणि या दोन प्राण्यांमध्ये या ठिकाणी तुलना केलेली ती फिजिकल पॉवर. फिजिकल पॉवर म्हणजे काय? शारीरिक शक्ती. बैल हा बलवान असतो, तर मांजराचं पिलू हे मांजराच्या पिलासारखं नाजूक. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मीटन. रॉक, ROCK, रॉक म्हणजे खडक. आणि मिटन म्हणजे काय? तर मिटन म्हणजे आपले मोजे. मिटन म्हणजे काय? मोजे. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज मीटन. खडकासारखे कठीण, मोजांसारखे मुलायम, सॉफ्ट. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. डार्क, बोगद्यासारखे अंधकारमय, चंद्रासारखे प्रकाशमान. लाईट, लाईट म्हणजे प्रकाश. डार्क म्हणजे अंधार. टनेल म्हणजे काय? बोगदा. बोगद्यासारखे अंधकारमय, चंद्रासारखे प्रकाशमान. नाईट टाइम मिडनाईट, डे टाइम नून. आता या कडव्यातल्या तिसऱ्या ओळीमध्ये डार्क ॲज अ टनेल म्हणजे या ठिकाणी ब्राईटनेस दाखवलेला आहे. ब्राईटनेस म्हणजे तेजस्वीपणा. चंद्रासारखे प्रकाशमान, ब्राईटनेस, तेजस्वीपणा. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज अ मून, लाईट ॲज द मून. नाईट टाइम मिडनाईट, डे टाइम नून. रात्रीच्या वेळची मध्यरात्र, चंद्रासारखे प्रकाशमान, चंद्रासारखे प्रकाशमान. आणि शेवटचं कडवं, या शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात टॉल ॲज अ जॉइंट, शॉर्ट ॲज अन एल्फ, crook as a mountain path, straight as a shelf, and the world is a full of opposites, so think of some yourself. Tall as a giant, giant म्हणजे राक्षस, राक्षसासारखे ताडमाड उंच. शॉर्ट ॲज अन एल्फ, एल्फ म्हणजे परी, परीसारखे येवलेसे. क्रुकेड ॲज अ माउंटन पाथ, डोंगरातल्या रस्त्याप्रमाणे नागमोडी. क्रुकेड, क्रुकेड म्हणजे नागमोडी. स्ट्रेट ॲज अ शेल्फ, लाकडाच्या फळीसारखे सरळ, लाकडाच्या फळीसारखे सरळ. स्ट्रेट ॲज अ शेल्फ. द वर्ड इज अ फुल ऑफ अपोजिट, लाकडाच्या फळीसारखे सरळ. या चौथ्या कडव्यामध्ये कवीने म्हणजे उंची, स्वरूप, आकार आणि शेवटच्या दोन ओळी द वर्ल्ड इज अ फुल ऑफ अपोजिट्स. या जगामध्ये, या जगात आहेत विरुद्ध गोष्टी अगणित. अँड सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ, तुम्ही शोधाल तर सापडतील अनेक. आणि अशी ही एनॉनिम्स, अज्ञात व्यक्तीने लिहिलेली ही कविता. आणि या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहे. कवितेचं टायटल होतं तुलना. आता या कवितेमध्ये काही रायमिंग शब्द आलेले आहेत मित्र. तर पहा, या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे. कोणती फिगर ऑफ स्पीच आहे? तर या कवितेतली फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. म्हणजे या ठिकाणी ॲज, लाईक असे शब्दांचा जर वापर असेल तर ती म्हणजे भाषेचे अलंकार, सिमिली, उपमा अलंकार. आणि या उपमा अलंकाराचा वापर करून ही कविता कवीने लिहिलेली आहे. या कवितेमध्ये द राईम स्कीम्स ऑफ फर्स्ट 6 स्टांजाज इज ABCD.
तर अशा पद्धतीची ही छोटीशी कविता, आणि जर तुम्हाला कविता आवडली असेल तर कवितेला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.